सांगलीत घंटा काय नाही ठेवलं असं माझं कालपर्यंत ठाम मत होतं, पण मी चुकीचा होतो. गावात सांगतो, सांगलीतल्या तासगाव तालुक्याला सिटी ऑफ ग्रेप्स म्हणतात आणि तसं का बोलतात हेच बघायला मी तासगावात गेलेलो. तिथेच एका फळं आणि फुलं विकणाऱ्या काकांना बोललो, मला जायचंय. काका बोलते हमरेच मळे मी जाऊ की. मी हो बोलल्यावर काका झट दिशेने एक रिक्षा बोलवतात आणि रिक्षाने मी थेट काकांच्या घरी. तिथे एक घुट चहा मारतो आणि त्यांच्या मुलाबरोबर त्यांच्या गुलाबाच्या आणि द्राक्षाच्या बागेत येतो. माझ्या एका बाजूला द्राक्षांची बाग आहे आणि एका बाजूला गुलाबाची बाग आहे. गुलाबाच्या बागेत सनसेट खाली थोडा वेळ एस्थेटिक खेळत मी जातो द्राक्षांच्या बागेत. शेतात होते आकाश आणि आदित्य. आकाशला विचारून मी जेव्हा 7-8 महिन्याचे गोड द्राक्ष खातो ना, गावात जरा जास्तच गोड होते. शॉक बसला मला, शॉक. जेव्हा मी आकाशला तो प्रश्न विचारतो ज्याच्यासाठी मी आलेलो, सिटी ऑफ ग्रेप्स काय म्हणतात? बिना बियाचे द्राक्ष. हा, इथल्या द्राक्षांच्या सीडलेसपणामुळे तासगावला सिटी ऑफ ग्रेप्स म्हणतात. 10-11 महिन्याचे झाल्यावर आपल्याला प्युअर द्राक्ष मिळतात आणि मला हेच लय आवडलं, लय आंबट आहे. काकांची काळ्या द्राक्षांची पण वेगळी बाग होती. खाण्यापेक्षा बघायलाच भारी वाटतंय. 120 दिवसामध्ये हार्वेस्टिंग येतो. याची लांबी बघ ना, एवढे लांबडे आहेत ते. मी असे द्राक्ष अख्ख्या जन्मात खाल्ले नाहीये. इथून मला आकाश तिथल्या लोकल बाजारात घेऊन जातो सोमवार पेठेत आज गुरुवारचा बाजार आहे. आणि शेवटी आम्ही इथल्या गणपती मंदिरात जातो. इथे ना उजव्या सोंड्याचा गणपती आहे, ज्याला इथली लोक जिवंत मूर्ती मानतात. फुलं त्यात पडलं की नाही मग ते इच्छा पूर्ण होते. मग काकांना आणि आकाशला थँक्स आणि बाय बोलून कडकडून भूक लागल्यामुळे सांगलीतल्या मोस्ट फेमस संभा भेळला येतो. थांबायला येत नव्हतं तिकडे, एवढी गर्दी आहे. हा हा हा, वा वा वा, नुसतं करून नेहमी सादळलेली भेळ खातो ना, ह्याच्यात चुरमुऱ्यांचा पण आवाज येतोय. सगळं ताजं ताजं आहे. जर सांगलीत आला तर संभा भेळला नक्की आलंच पाहिजे. 1 मिनिट, संभा भेळ तर आहेच, पण शिवशक्तीचं बदाम शेक इज फॅन्टॅस्टिक. क्लास. सांगलीच्या राजवाड्या चौकात शिवशक्तीचं नॉर्मल दुकान आहे, असं काय हायफाय नाही, पण बदाम शेक बेस्ट. सांगलीत घंटा सोडून सगळं काही आहे रे. चीअर्स.